नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स। मित्रांनो, सलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या गावातील आठवडा बाजार अख्खा सोलापूर जिल्ह्यात अतिशय सुंदर आणि एकदम छान आहे आणि वेल मेंटेन्ड आहे। आपल्याकडे यानी की आमच्या गावात कशा प्रकारे आठवडा बाजार भरते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, आता मी आलेलो आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सलगर या गावात अतिशय सुंदर असे आठवडा बाजार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण कुठले आहात? चिक्कळे आहे। तर तुम्ही आठवडा बाजार इथंच करता का? ओके, चिक्कळे छोटं गाव आहे। तुमच्यामध्ये तुमच्या गावात पण आठवडा बाजार भरता का? बुधवारी होते पण कधी वाजता ओके, आमच्याच गावचे आमचे क्लासमेट पण आहेत दोघं। हे नाव अमित आहे आणि शिवानंद आहे। तर दोघं आहे पान विकतोय, पण शेतातले ओरिजिनल पान आहे मित्रांनो, हे काही केमिकल वगैरे काय मिक्स नाही, एकदम ओरिजिनल पान आहे। तर एक कसं विकताय? 80 रुपये कवळी। 80 रुपये कवळी म्हणजे पुराला 80 400 400 पान 80 रुपयाला 400 ओके। आणि 5 रुपयाला किती? 5 रुपयाला 15। आणि तुम्हाला घ्यायचे तुम्हाला 2 रुपयाचे घ्यायचे। 2 रुपयाला किती? 2 रुपयाला 6। ओके, अतिशय स्वस्त आणि छान पानं भेटतात मित्रांनो। त्या फुटाणे कसं? 100 रुपये किलो आहे। 100 रुपये किलो आहे का? ओके, मग साखर कसं आहे? साखर 42 रुपये किलो आहे। साखर 42 रुपये किलो। शेंगदाणा? 110 रुपये किलो। शेंगदाणा 110 रुपये किलो। गावची बाजार दर गुरुवारी भरते आणि की स्वामी समर्थच्या वार दिवशी भरते। आणि हे आपले गावचे सावकार आहे आणि हे सगळे बघा तेल विकतात आणि साखर विकतात आणि शेंगदाणा आहे आणि साबण आहे आणि गूळ आहे, भरपूर तेलाचे पाकिट पण। ते कस्टमर इथं बघा तुम्ही, कस्टमर इथं अशा पद्धतीने उभं राहतात आणि असं हे इथले बाजार भरती अशा प्रकारे एक देवाणघेवाण चालते। तर बघूया अजून काय काय आहे, तुम्हाला नवीन दाखवतो। काय चाललंय? काय विकताय? चहापत्ती कुठल्या प्रकारचे आहे? आसामचा। दाखवा बघू। हे आसामचं आहे का? आणि हे मिक्सचर ओके, दोनच प्रकार आहे। क्या हे आसामचे कितीला आहे? हे 60 रुपये पाव किलो। 60 रुपये पाव किलो। आणि हे 60 रुपये पाव किलो मिक्सचर। 60 रुपये, हे पण 60 रुपये ओके। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे कट्टा बघा, अशा प्रकारे कट्ट्यावरती ही आठवडा बाजार भरती। बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी हा दृश्य आहे। हे बघा कट्टा आहे, कट्ट्यावरती लोक बसलेले आहेत। हे बघा तुम्ही, एक कट्टा आहे, कट्ट्यावरती बाजार भरते। अशा प्रकारे आमची गावची बाजार चालते। तर बघा मित्रांनो, इथे साखर, शेंगदाणा, मसाले, गावचे मसाले बघा, किती सुंदर असे मसाले आहेत तुम्हाला दिसतील। हे बघा तुम्ही बघू शकता, छोटे छोटे पोरं पण आलेले आहेत। प्रत्येक गुरुवारी यानी की आठवडा बाजारला अशा प्रकारे सुंदर अशी एक बाजार भरती। हे बघा, हे गावचे सावकार आहेत, हे जिथे लोक बसले आहेत ते सगळे गावचे सावकारच आहेत। हे बघा मसाले पदार्थ बघा तुम्ही, मसाला दाखवतो बघा तुम्ही। तर तिकडे काय आहे? हे पाव आहे तिथं बघा। कुठला आले तुम्ही? अक्कलकोट। पाव कशा विकताय? 40 रुपयाला अर्धा किलो। 40 रुपयाला अर्धा किलो ओके। सुंदर अशी पाव पण भेटतात मित्रांनो गावात। तर अक्कलकोटहून लोक येतात। आणि कांदे कसं विकत आहे? 20 रुपये किलो। कमी थोडं भाव कमी झालाय का? ओके, तर तुम्हाला आता दाखवतो सुंदर अशी मसाला बघा, खमखमीत एक नंबर अशी मसाला पदार्थ तुम्ही बघू शकता इथे। तर बघा तुम्ही मसाला, तुम्ही प्रत्येक आठवड्याला येता का? खरेदी विक्री होती का व्यवस्थित? मग आठवड्यातून किती कमवता? 3000 2000 होते व्यापार। एका आठवड्याला 2-3 हजार रुपये व्यापार होते। छान आहे की मग आठवड्याला 2-3 हजार वापरून छान आहे। नमस्कार सावकार,
तिथं पण आमचे गावचे सावकार आहेत आणि बघा अशा पद्धतीने सुंदर अशी आठवडा बाजार आमच्या गावात भरते। हे बघा अशी बसायला कट्टा तर तुम्हाला कुठेही भेटणार नाही आपल्या सोलापूर जिल्ह्यात, तर तो सलगर गावात भेटते। हे बघा सलगर गावात अशा छान आणि सुंदर काय काय खरेदी केले तुम्ही आठवडा बाजारमधून? आठवड्या बाजारमधून सगळं माल शेतकऱ्याची शेतातले बरोबर ओरिजिनल माल काय मिक्स नाही, काय मिक्स नाही आहे। बरोबर आणि टोमॅटो कांदा बरोबर कोथिंबीर पालक एक फळभाज्या सगळे इथे भेटतात। तुम्ही काय काय खरेदी केले आतापर्यंत? मी कोथिंबीर टोमॅटो ढबू मिरची पालक केलेले आहे। आमचे गावचे प्रसिद्ध उद्योगपती आपला व्हेजिटेबल उद्योगपती आहे, तर छोट्या वयात मोठे काम करतात याने की मोठमोठे बिझनेस करतात। तर बटाटे हे बघा बटाटे आहेत आणि मिरची आहे आणि आपलं हे टोमॅटो आहे। आपले बटाटे कसे लावलेत? बटाटे 30 रुपये आणि टोमॅटो ओके 2 प्रकारचे आहेत। ओके मिरची 15ला पावला। ओके मग एक विचारायचं आहे, तर आठवड्यामधून किती कमाई होतं तुमचं? 400-500 भेटतात। ओके 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 बिझनेसमध्ये थोडा नफा तोटा होतच। तर आपले मोशी पण आलेले आहे बघा, हे आपले मोशी बाजार करत आहेत। बाजार झाला का मोशी? अजून नाही केले। काय काय घ्यायचा विचार केला? काय तर भाजी घ्यायची। ओके बघा मोशी आलेत आमचे आणि भाजी वगैरे घेण्यासाठी आलेले आहेत, तर ठीक आहे घ्या भाजी घ्या। हे बघा मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थित एका लाईनमध्ये सगळे व्हेजिटेबल आणि लिंबू आहेत, पालक आहे, कोथिंबीर आहे, भरपूर प्रकारे असे सुंदर अशी हा लाईन आहे। अशी ही बाजार असती। नमस्कार सर, काय विकायला आहे? भाजीपाला विकायला का? लिंबू कसं लावलंय? रुपयाला एक का? हे बघा मित्रांनो लिंबू 1 रुपयाला एक, अतिशय स्वस्त आहे मित्रांनो गावाकडे। तर हे आपलं हे सीताफळ 5 रुपयाला आहे। सीताफळ 5 रुपयाला, तर अतिशय स्वस्त आणि सुंदर आणि ओरिजिनल भेटतं मित्रांनो जे काय असेल गावाकडं। तर हे आपले सर होते, सर हे विकायला ठेवलेलं आहे, तर अतिशय उत्तम आहे मित्रांनो। तर तुम्हाला मी दाखवतो पुढं। इकडे बघा हे कपड्याचे दुकान आहे, तर प्रत्येक आठवड्याला हे कपड्याचे दुकान इकडे येत असतात। तर प्रत्येक गोष्टी सगळं भेटतं मित्रांनो, कपडे आणि खाऊ पिऊ आणि व्हेजिटेबल सगळं व्यवस्थित। आणि इकडे जाण्याची रस्ता आहे 2 ठिकाणी। हे बघा कुठल्या गावचे तुम्ही? महिंदरगी। आसपासचे हे जे सगळे बिझनेसमॅन आहेत ना मित्रांनो, सगळे आसपासच्या गावातील येतात आणि प्रत्येक गुरुवारी ही आपली गावची आठवडा बाजार भरती। तर बघा तर अशी हा सुंदर अशी हे बघा मिरच्या पण आहे इथे। अशी हा सुंदर अशी ही आठवडा बाजारची कल्पना आहे। असा आठवडा बाजार भरते। नमस्कार छोटू, नाव काय? दर्शन शशीधर। गाव कुठलं आहे? हा सलगर इथलंच आहे तू? ओके शशीधर सलगर। लिंबू कसं लावलंय? 2 रुपयाला एक। ओके प्रत्येक गुरुवारी येतो का तू? बघा मित्रांनो छोटा बिझनेसमॅन, एवढा छोट्या वयात एवढं लहान वयात बघा आपलं लिंबू विकायला बसलेले। अतिशय छान आहे, सॅल्यूट। चांगलं काम आहे, गुड। तर बघा मित्रांनो एवढे छोटे पोरं पण इथं येतात आणि अशी हा आठवडा बाजार भरत असते। नमस्कार मामा। नमस्कार। हे आमचे मामा आहे। काय आणलंय विकायला? काय पाव आणलंय? हे बिझनेस सुरू केलं आहे? मी सध्या आहे आमच्या गावच्या आठवडा बाजारमध्ये। तर तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हेजिटेबल इथं भेटतंय आणि सगळं स्वस्तात आहे। आणि तुम्ही बघता कांद्याची पातपासून कपडेपर्यंत सगळे इथं भेटतंय। आणि बटाटा भेटतंय, टोमॅटो भेटतात, लसूण भेटतात,
आणि हे आपलं पपाया भेटतात आणि पालक भेटतं. असे वेगवेगळे प्रकारचे व्हेजिटेबल्स आणि अतिशय ओरिजिनल असतं मित्रांनो. काय मिक्सिंग नसतं, काय नाही, केमिकल वगैरे काय नाही. तर छोटे छोटे मुलं पण असतात, ते बघा छोटे मुलं आलेले आहेत. तर ही आठवडा बाजार म्हणजे सध्या तुम्ही कुठेही फिरा, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सलगर या गावात हा आठवडा बाजार आहे. आणि अख्खं सोलापूर जिल्ह्यात अशी बाजार, असं व्यवस्था, बसण्याची व्यवस्था तुम्ही बघा. बसण्याची व्यवस्था कशी आहे, अशी सुंदर. पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात तुम्हाला काही त्रास होणार नाही. तुमचं माल आणा, असं वरती कट्ट्यावर ठेवा आणि विका. नमस्कार. हे बघा आमचे गावचे मोठे मोठे मंडळी पण आहेत. तर गावचे बाजार करतात अशा पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही. तर त्यांना एक अतिशय नवल असं वाटतं. हे बघा शाळेचे पोरी पण आलेले आहेत. शाळेचे पोरी हे बघा हसता येते. त्यांना यूट्यूबमध्ये काय पुढे या, नाव काय तुमचं? ते घाबरतात काय, लाजतात ते. शाळेचे पोरी आहेत, लाजतात. हां बरी हां बरे. मित्रांनो, आठवडा बाजार म्हणजे सगळं भेटतं. तर इथं बघा भजी पण भेटतात. हे लोक भजी खात आहेत. तर चुरमुरे भेटतात, चिवडा भेटतात. आणि लहान पोरासाठी आठवडा बाजार म्हणजे एक प्रकारे त्यांच्यासाठी खुशीची माहोल असतं. कारण खेड्यागावात आठवड्यालाच त्यांना मनासारखं खायला भेटतात भरपूर लोकांना. कारण आम्हाला पण तसंच वाटायचं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पण आम्हाला आठवडा बाजारमध्ये अशी एक प्रकारची उत्सुकता असायची. उत्सुकता शिगेला पोचायची. कारण आठवडा बाजारमध्येच आपल्याला भजी, चिवडा, असो कद्दंड, असो स्वीट्स, भरपूर असे ठिकाणी भरपूर वेगवेगळे पदार्थ खायला भेटायचे. तर त्यानिमित्तानं आज मला आठवडा बाजार आठवण झाली. त्याची अतिशय मला अतिशय आनंद होतो की मी आज माझ्या आठवडा बाजारची अथवा माझ्या लहानपणीची मला प्रत्येक क्षणोक्षणी आठवण येते की प्रत्येक आठवड्यालाच आम्हाला स्वीट खायला अथवा भजी खायला पैसे भेटायचे. तसेच असे अजून भरपूर लोक आहेत की त्यांनाही आठवड्यालाच पैसे भेटत असेल अशी मला वाटतं. कारण आम्हाला असंच भेटायचं. तर देवाच्या कृपेने आम्ही आता त्याच आठवडा बाजारमध्ये आलेलं आहे आणि ते थोडे मी बनवत आहे की जे मी लहानपणी करायचो. ते अतिशय आनंद वाटतो मित्रांनो. जर तुम्ही पण ह्याच पद्धतीने जीवन जगला असेल, असंच तुमचं पण जीवन गेलं असेल, नक्कीच एक लाईक कमेंट बनते मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला मी आतापर्यंत दाखवलेलं आहे की आमच्या गावचे आठवडा बाजार कसं भरतं आणि आठवडा बाजार कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे. आणि एकदम सुंदर असे आठवडा बाजार बांधणं, स्पेशली म्हणजे बांधणं जसं पूर्वी अथवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे आठवडा बाजार असायचे, म्हणजे दोन्ही साईडला कट्टे आणि मधी लोकांना जाणं येणं, त्या पद्धतीचं कट्टा तुम्हाला आणि बाजार इथं तुम्हाला बघायला भेटेल. गाव मिळून ही अतिशय सुंदर अशी ही कल्पना केली आणि ही बांधली आणि आता अतिशय सुंदर अशी आठवडा बाजार भरती. हे लक्ष्मी माताचे मंदिर आहे आणि लक्ष्मी माताच्या मंदिरासमोर तर तुम्हाला दिसेल एक विहीर आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ही लक्ष्मी माताच्या मंदिरासमोरच एक विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूलाच ही आपली गावची आठवडा बाजार भरते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्था इथे आहे. व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच होता की मित्रांनो, प्रत्येक गावात अशा पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर आठवडा बाजार भरलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने बाजारची संकल्पना अथवा बाजारची इन्फ्रास्ट्रक्चर म्हणता येईल, छोटीशी, म्हणजे मोठी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे पण एक छोटंसं कट्टा जे व्हेजिटेबल विकणाऱ्यांना आणि घेणाऱ्याला सोयीस्कर होईल, त्या निमित्तानं ते समोर डोळ्यासमोर ठेवून ही जे गावची कट्टा बांधली, ही जे आठवडा बाजार आहे अतिशय सुंदर आहे मित्रांनो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही कट्टा, ही आठवडा बाजार आणि ही गाव आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. असंच लोकल यूट्यूबरला मदत करा. अशा प्रकारे नवनवीन आणि सुंदर आणि इन्स्पिरेशनल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.